नमस्कार. नमस्कार. कला प्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलमध्ये मी सण, व्रत, उत्सव याची माहिती सांगते, कविता वाचन करते, कथा सांगते, इतरही बरीच प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगत असते. तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला चैत्रांगणाविषयी माहिती सांगणार आहे. चैत्रांगण. चैत्रांगण मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. चैत्रांगण म्हणजे रांगोळीच्या स्वरूपात काढलेले पारंपरिक चित्र. चैत्रांगण हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजे चैत्र पाडव्यापासून काढण्यास सुरुवात करतात. चैत्रांगण पांढरी रांगोळी, तांदळाचे पीठ, रंगीत पूड, नैसर्गिक कलर इत्यादीपासून काढले जाते. ही प्रथा महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. या रांगोळीत नैसर्गिक आणि धार्मिक शुभचिन्हांचा वापर केला जातो. चैत्रांगण कसं काढावं? चैत्रांगण अंगणात किंवा देवासमोर काढतात. जिथे चैत्रांगण काढावयाचे आहे तिथली जागा साफ करून थोडे पाणी शिंपडावे. गोरूच्या साहाय्याने चौकोन काढावा. ही झाली चैत्रांगणाची सीमा. त्यात चैत्रांगण काढावे. प्रथम वरती आंब्याचे तोरण काढतात. हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानाच्या तोरणाला खूप महत्त्व आहे. त्याखाली देवघर काढतात. त्यात शिवपार्वती किंवा लक्ष्मीनारायण किंवा चैत्रगौरी किंवा गणपती सरस्वती अशी चित्र काढतात. मग त्यानंतर चंद्र, सूर्य, शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, तुळशी वृंदावन, लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, कमळ, गायवासरू, घोडा, हत्ती, कलश, पाळणा, कासव, गरुड, सर्प, करंडा, फणी, आरसा, खणनारळ, नवग्रह, पंचमहाभूत, गुढी, बासरी, गोपद्म, पाळणा अशी अनेक शुभचिन्हे चैत्रांगणात काढली जातात. त्याचप्रमाणे चैत्रांगणात आंबा, केळी ह्यासारख्या फळांच्या रांगोळ्या पण काढल्या जातात. त्यानंतर सनई, चौघडा, डमरू, मोरपीस यांची पण चित्र काढली जातात. आता चैत्रांगणात भारतीय संस्कृती प्रतिकारात्मकरित्या दाखवली जाते. कालानुसार त्यात बदल होत गेले. चैत्रांगण हे सौभाग्य, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक आहे. घरात शुभता, आनंद, शांती येण्यासाठी चैत्रांगणाची रांगोळी काढली जाते. महिलांसाठी तर ही एक सर्जनशील व भक्ती व्यक्त करण्याची परंपरा आहे. काही जण दररोज सारखीच रांगोळी काढतात. काही जण दररोज वेगवेगळी थीम घेऊन रांगोळी काढतात. त्याला थीम बेस्ड चैत्रांगण असं म्हणतात. चैत्रांगण काढताना काही ठिकाणी रेषांचा वापर करतात तर काही ठिकाणी रंगांनी सजवतात. आजकाल स्टेन्सिल, रेडीमेड रंग, स्टिकर्स इत्यादीचा वापर केला जातो. काही जण पारंपरिक डिझाईनसोबत आधुनिक डिझाईनचा पण आता वापर करायला लागले. सोशल मीडियामुळं नवीन डिझाईन्सची देवाणघेवाण व्हायला लागलेली आहे. चैत्रांगण रांगोळी नसून महिलांसाठी एक साधना आहे. निसर्गाप्रती आणि प्राण्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्रांगण काढतात. चैत्रांगणात काढल्या जाणाऱ्या काही शुभचिन्हांविषयी मी तुम्हाला सांगते. आता चैत्रांगणात काढलेली ही जी शुभचिन्ह असतात हे प्रत्येक कशाचं तरी प्रतीक आहे. सूर्य ऊर्जा, जीवन, नवीन सुरुवात याचं प्रतीक. चंद्र शीतलता, सौजन्यता, शांतता याचं प्रतीक. शंख शुभारंभ, सकारात्मकता, विजयश्री याचं प्रतीक. चक्र सतत परिवर्तनाची जाणीव असं अशा गोष्टींचं हे प्रतीक आहे. गदा शौर्याचं प्रतीक. शंख, चक्र, गदा ही भगवान विष्णूंची आयुधं आहेत. त्रिशूल शरीरातील वात, पित्त, कफ या त्रिदोषाचं निवारण करतं ते त्रिशूल. डमरू नादब्रह्माचं उगमस्थान. त्रिशूल, डमरू ही शंकरांची आयुधं आहेत. कलश कोणत्याही मंगलप्रसंगी कलश ठेवला जातो. कलशातील पाणी म्हणजे जलतत्व, त्याचं ते प्रतीक आहे. तांब्या भांड अतिथीचं स्वागत करण्याचं हे साधन आहे. फणी, करंडा, खणनारळ हे काय आहे? सौभाग्याचं प्रतीक. पाळणा बाळकृष्ण किंवा नवीन बाळाच्या जन्माचं प्रतीक. पालखी श्रद्धा किंवा भक्ती याचं प्रतीक. हत्ती वैभव किंवा संपत्ती याचं प्रतीक. गरुड गगनाला गवसणी घालणारा.
कासव संथ गतीनं चालत नित्य प्रयत्न करणारा. कासव आपले हातपाय आवरून घेतो त्याप्रमाणे आपणही आपले विकार आवरले पाहिजेत. घोडा सतत कष्ट करणं, शौर्य, शक्ती याचं प्रतीक. गाय वासरू दूध दुभतं, गोधन याचं प्रतीक. स्वस्तिक शुभता आणि मांगल्याचं प्रतीक. कमळ पवित्रता, सौंदर्य, कीर्ती, वैभव याचं प्रतीक. गोपद्म 33 कोटी देवांचं प्रतीक. तर असं या चैत्रांगणात अजूनही भरपूर शुभचिन्ह काढली जातात आणि प्रत्येक कशा ना कशाचं तरी प्रतीक आहे. तर ही होती सगळी चैत्रांगणाविषयीची माहिती.